पाणी फाउंडेशनच्या या अतिशय सुंदर अशा फार्मर कप स्पर्धेमध्ये आजच्या पुरस्कार वितरण समारोहामध्ये मंचावर उपस्थित ज्यांनी पाणी फाउंडेशनची संकल्पना मांडली आणि या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांमध्ये क्रांती आणली ते सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक श्री आमिर खान आणि त्यांच्या टीममध्ये समर्थपणे काम करणारे श्रीमती किरण राव, श्री सत्यजित भटकळ, डॉक्टर अविनाश पोळ या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र शासनाचे सर्व ज्येष्ठ अधिकारी आणि उपस्थित सर्व शेतकरी भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे इतका सुंदर पोवाडा आणि त्यासोबत एक सादरीकरण आपल्यासमोर झालं आहे की त्याच्यापेक्षा जास्त काही सांगावं असं उरलेलंच नाही. पण मला निश्चितपणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमिर खान यांचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करायचं आहे. जे सातत्य, एखादी गोष्ट सुरू करणं सोपं असतं पण सातत्याने ती चालवणं कठीण असतं. पण जे सातत्य त्यांनी दाखवलं आणि आज पहिल्यांदा पाणी कप आणि वॉटर कप की ज्याच्या माध्यमातून जलस्वयंपूर्ण गावं तयार करणं आणि आता त्याच्या पलीकडे जाऊन विषमुक्त शेती, शेतकऱ्यांचे गट तयार करणं, हे जे काही काम त्यांनी हातामध्ये घेतलं आहे, खरोखर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसमोरच्या ज्या समस्या आहेत त्याची सोडवणूक कशी करता येईल या संदर्भातलं एक अतिशय उत्कृष्ट मॉडेल या ठिकाणी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून तयार झालं आहे. आणि मागच्या काळातही आपण बघितलं, जलयुक्त शिवारसारखी योजना आपण सुरू केली. शांतीलालजी मुथा या ठिकाणी आहेत. खरं म्हणजे ही योजना जनतेची योजना होती, शेतकऱ्यांची योजना होती. 20,000 गावांमध्ये आमच्या गावकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी इतके वेगवेगळे स्ट्रक्चर्स तयार केले. आपण विचार करा, 6 लाख स्ट्रक्चर्स आमच्या या जलयुक्त शिवार योजनेमध्ये 20,000 गावांमध्ये तयार झाले. आणि त्यातनं जलस्वयंपूर्ण ही गावं झाली. आणि त्यालाच जोड म्हणून वॉटर कप ज्यावेळी सुरू झाला, अक्षरशः मला असं वाटतं की त्या वॉटर कपने आमच्या शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना वेडं केलं. काय मेहनत एकेका गावाने केली आहे ही जर बघितली तर मला असं वाटतं की आपण रामायणामध्ये ऐकलं होतं की हनुमानाला लंकेला जायचं होतं पण समुद्रापलीकडे त्याला उडी मारता येईल असं वाटत नव्हतं. त्यावेळी हनुमानाला त्यांच्या शक्तीची आठवण करून दिली आणि ती आठवण करून दिल्याबरोबर जे हनुमान उडी मारली ती थेट लंकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी लंकाच उद्ध्वस्त केली. आमच्या शेतकऱ्यांमध्ये ती ताकद होती, ती शक्ती होती, पण ती कोणीतरी आठवण करून देण्याची आवश्यकता होती. कारण दुर्दैवाने, निसर्गाच्या फेऱ्याने कुठेतरी आमचा शेतकरी निराशेत गेला होता. आणि मला हे नमूद केलं पाहिजे आमिरजी की त्यावेळी तुमच्या वॉटर कपने त्या शेतकऱ्याला त्याची शक्तीची आठवण करून दिली. आणि मग एकेका गावामध्ये आमच्या शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी ती हनुमान उडी मारली, गाव जलस्वयंपूर्ण केलं. आणि आज गटांच्या माध्यमातून या दुसऱ्या फेजमध्ये विषमुक्त शेतीकडे आपण चाललो आहोत. खरं तर आज वातावरणातल्या बदलामुळे आमच्या शेतीसमोर प्रचंड आव्हान आहे.
आपण पाहतो गेली 3 वर्ष अतिवृष्टी आहे. शेतकरी पिकवतो आणि अचानक पाऊस येतो. कधी उभी पिकं झोपतात, कधी कापलेल्या पिकांचा नाश होतो, कधी भरलेल्या शेंगा काळ्या पडतात, कधी रोगराई येते. आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये कधी अवर्षण आहे, कधी अतिवृष्टी आहे. आणि म्हणून या सगळ्या फेऱ्यातनं बाहेर यायचं असेल तर शाश्वत शेतीला पर्याय नाही आहे. आणि शेतीला शाश्वततेकडे न्यायचं असेल तर आम्हाला विषमुक्त नैसर्गिक शेतीकडे जावं लागेल. आमची जी काही इनपुट कॉस्ट आहे ती कमीत कमी करावी लागेल. आमची उत्पादकता वाढवावी लागेल. त्याकरता जमिनीचा पोत सुधारावा लागेल. आणि या सगळ्या गोष्टी विषमुक्त शेतीच्या माध्यमातून आपण करू शकतो. आज आपण पाहतो इतक्या मोठ्या प्रमाणात आपण केमिकल त्या ठिकाणी वापरले की आपली काळी आई अक्षरशः रोगानं ग्रसित झाल्यासारखी झाली आणि तिची रोगप्रतिकात्मक शक्तीच संपली. जे काही आमच्या शेतकऱ्याला ती देत होती ती देण्याची तिची शक्ती आम्ही तिच्यात विष पेरून पेरून समाप्त केली. एकीकडे काळ्या आईची शक्ती संपली आणि दुसरीकडे तेच सगळं खाऊन खाऊन आमची अवस्था काय झाली तर आज महाराष्ट्र आणि भारत हळूहळू कॅन्सर कॅपिटल होतो आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे पूर्वी कॅन्सर कोणाकडे तरी दिसायचा, आज दर 4थ्या-5व्या घरी कोणीतरी नातेवाईक कॅन्सरने ग्रसित आहे असं आपल्याला ऐकायला मिळतं. इतक्या मोठ्या प्रमाणात हा कॅन्सरचा प्रादुर्भाव वाढला. आणि म्हणून आपल्याला कुठेतरी जागं व्हावं लागेल, नैसर्गिक शेतीकडे यावं लागेल. आता आपण माननीय पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद देत महाराष्ट्रामध्ये विषमुक्त नैसर्गिक शेतीचं मिशन यावर्षी सुरू केलं आहे. 25 लाख हेक्टर शेती ही आपण नैसर्गिक शेतीकडे वळवणार आहोत. त्याकरता आपण एक मोठा प्लॅन तयार केला आहे. जवळजवळ 3,000 कोटी रुपये आपण त्याच्यावर खर्च करणार आहोत. आणि त्यातनं मला विश्वास आहे की आपली उत्पादकता वाढेल. आपल्या देशी गायींचं ब्रीडिंग आपण वाढवणार आहोत. कारण आपल्याला माहिती आहे की नैसर्गिक शेतीमध्ये देशी गायींचा फार मोठा वाटा आहे. गोमूत्र असेल, शेण असेल, शेणखत असेल, यातनं तयार होणारी मिश्रणं असतील, याचा एक फार मोठा वाटा आहे. आणि म्हणून याचं एक मोठं प्रशिक्षण आपण करणार आहोत. आणि मला विश्वास आहे की आता फार्मर कपमध्ये ज्या लोकांनी सहभागिता घेतली, खरं म्हणजे आता अमीरजी तेच आपले प्रशिक्षक होऊ शकतात आणि महाराष्ट्रातल्या इतर शेतकऱ्यांना निश्चितपणे ते प्रशिक्षण देऊ शकतात. आणि म्हणून त्यांचा सगळ्यांचा उपयोग हा आपण करणार आहोत. आपल्याला कल्पना आहे की नुकतंच आपण महाराष्ट्राचा अर्थसंकल्प देखील मंजूर करतो आहे, म्हणजे मांडला आहे, आता तो मंजूर होईल. पण या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवून अनेक योजना आपण सुरू केल्या आहेत. जशी जलयुक्त शिवार 2ची योजना सुरू केली आहे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवारची योजना जी मागच्या काळात यशस्वी होती ती योजना आपण सुरू केली आहे. आमच्या शेतकऱ्याला अडल्या नडल्यावेळी मदत व्हावी म्हणून माननीय पंतप्रधानांनी त्या ठिकाणी PM किसान योजना आणि त्याच्या माध्यमातून 6,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला होता. आता आपण नमो शेतकरी योजना सुरू केली आहे की ज्या योजनेमध्ये केंद्राच्या 6,000 रुपयासोबत राज्य सरकारही 6,000 रुपये 1,12,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी टाकणार आहे. एवढंच नाही तर आमच्या शेतकऱ्यांना जो विमा आहे या विम्याचा हप्ता भरण्याची आवश्यकता नाही. केवळ 1 रुपया भरून त्यांना आता विम्याचं रजिस्ट्रेशन करता येईल आणि त्यांना विमा मिळेल. अशा प्रकारची व्यवस्था आपण करतो. मागच्या काळामध्ये आपण मागेल त्याला शेततळे ही योजना राबवली आणि या योजनेमध्ये जवळजवळ 1.5 शेतकऱ्यांना आपण शेततळे दिले. प्रचंड यशस्वी योजना झाली. मला आठवतं की मी सांगोल्यामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी एक शेतकरी मला जबरदस्ती आपल्या शेतीत घेऊन गेला आणि त्यांनी सांगितलं की बघा
माझ्या इथे काही पिकत नव्हतं. मी 3-4 वर्षापूर्वी आपल्या योजनेतनं शेततळं घेतलं आणि आज अवस्था अशी आहे की मी 25 लाख रुपये ॲपल बेरमध्ये त्या ठिकाणी कमवतो आहे. ते बघितल्यानंतर मला याची खात्री पटली की शेतकऱ्यांना थोडी मदत केली तर ते काही ना काही वेगळं करू शकतात. आणि म्हणून आता आपण यावेळेस असं ठरवलं आहे, मागेल त्याला शेततळं तर देऊच, पण मागेल त्याला शेततळं, मागेल त्याला शेततळ्यासोबत अस्तरीकरण, मागेल त्याला ड्रीप, मागेल त्याला पेरणी यंत्र, मागेल त्याला शेडनेट, मागेल त्याला कॉटन श्रेडर, अशा सगळ्या गोष्टी यावर्षीच आपण 1000 कोटी रुपये त्याकरता ठेवले आहेत. जेवढे लोक रजिस्ट्रेशन करतील त्या सगळ्यांना या योजनेचा फायदा आपण देणार आहोत. आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर गटशेती आहे. गटशेतीशिवाय पर्यायच नाही. आमच्या शेतकऱ्याची सगळी शक्ती का संपली? शेती छोटी झाली आणि त्यामुळे त्या शेतीमध्ये आधुनिकता आणण्याची ताकदच त्याच्यामध्ये उरली नाही. आज गट तयार झाल्याबरोबर त्याची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे आणि या गटाच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात काही यांत्रिकी वापरायची असेल, नवीन पद्धती वापरायच्या असतील तर त्या सगळ्या नवीन पद्धती या देखील वापरण्याची क्षमता त्यांना तयार झाली आहे. आपल्या लक्षात असेल की गटशेतीला प्रोत्साहन देण्याकरता मागच्या काळात आपण योजना आणली होती आणि गटांना 1 कोटी रुपयापर्यंतची मदत ही आपण त्या ठिकाणी दिली. मोठ्या प्रमाणात गट तयार झाले. आता तुमची गटशेतीची सगळी या ठिकाणी व्यवस्था पाहून मला पुन्हा एकदा असं वाटतं आहे की गटशेतीकरता काही ना काही नवीन योजना ही या ठिकाणी सुरू केली पाहिजे. आणि म्हणून नव्याने गटशेतीची योजना आम्ही सुरू करू. काही योजना आहेतच, त्या योजनांना एकत्रितपणे आमच्या गटांना कसं देता येईल. खरं म्हणजे विलास शिंदेजी या ठिकाणी आहेत. मागच्या काळामध्ये त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आपण प्रशिक्षण केलं होतं. आता हे प्रशिक्षण आपल्याला अजून वाढवावं लागेल. आपण शेतीच्या क्षेत्रामध्ये कौशल्य प्रशिक्षण सुरू केलं आहे. आपले सगळे जे काही या ठिकाणी कृषी विद्यापीठ आहेत त्यांच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये जवळजवळ 2.5 लाख शेतकऱ्यांना आपण कृषी कौशल्यांमध्ये प्रशिक्षित केलं आणि गटांचं संचालन कसं करायचं याची देखील ट्रेनिंग आपण त्यांना दिलं. आणि येत्या काळामध्ये अशाच प्रकारचं ट्रेनिंग हे आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी द्यायचं आहे. आपण काही नवीन गोष्टी अजून करतो. विशेषतः आमच्या शेतकऱ्यांची सातत्याने मागणी असते की आम्हाला दिवसा 12 तास वीज द्या. आणि ही मागणी देखील बरोबर आहे. कालच आम्ही एका कार्यक्रमात होतो, माननीय अण्णा हजारे होते, आमचे पोपटरावजी पवार होते. आमची चर्चा झाली की शेतकऱ्यांना दिवसा वीज दिलीच पाहिजे. आणि म्हणून आता आपण निर्णय घेतला आहे आणि आपण जेवढे आपले ॲग्रिकल्चर फीडर आहेत हे सगळे फीडर हे सोलरवर आणतो आहे. याच वर्षी 30% फीडर सोलरवर आणण्याकरता आपण कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे. आणि हे फीडर सोलरवर आल्यानंतर त्या ठिकाणी दिवसा 12 तास वीज शेतकऱ्याला मिळेल. पहिला प्रयोग 2017 साली आपण राळेगण सिद्धीला केला होता. माननीय अण्णा हजारे यांच्या गावामध्ये केला होता. तो इतका यशस्वी झाला. आत्ताच त्यांचे सरपंच माझ्याकडे आले होते आणि म्हणाले आता आमचे फीडर काही जे उरलेले आहेत ते फीडर देखील आम्हाला करून द्या. त्यांचे तर करूच, पण आपण या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांचे फीडर हे सोलरवर नेल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज आपल्याला देता येईल. आणि यातलं मोठं काम हे यावर्षीच सुरू करतो आहे आणि मेजर काम हे पुढच्या 2 वर्षात आम्ही संपवू आणि त्याच्यानंतरच्या 2 वर्षात उर्वरित सगळे फीडर जे आहेत हे आम्ही सोलरवर आणू आणि आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिवसा वीज देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि हे करत असताना सरकारी जमिनीचा, पडीक जमिनीचा तर उपयोग करूच, पण आपल्यालाही विनंती आहे, शेतकऱ्यांनाही विनंती आहे की ज्या ठिकाणी शेतीमध्ये फारसं काही पिकत नसेल आणि आमच्या जर फीडरच्या जवळ शेती असेल तर तुमची शेती 30 वर्ष भाड्याने घ्यायला आम्ही तयार आहोत, किरायाने घ्यायला. शेतीची मालकी तुमचीच असणार आहे आणि आम्ही वर्षाला 75,000 रुपये किराया तुम्हाला देऊ आणि दरवर्षी 2% त्याच्यामध्ये आम्ही वाढ करून देऊ. 30 वर्षामध्ये
तुमच्या शेतीचं वापर हा सोलर करता करू, 30 वर्षांनी तुमची शेती तुम्हाला परत करू. त्यामुळे जिथे नापिकी आहे, जिथे शेतीत काही फार होत नाही आहे किंवा शेतकऱ्याला दुसरा धंदा आणि शेती करायला घरी कोणी नाही आहे, अशी शेती जर आम्हाला किरायाने दिली तर 2 पैसे तुम्हाला मिळतील आणि त्यातनं शेतकऱ्याला सोलरची वीज देखील मोठ्या प्रमाणात मिळेल. खरं म्हणजे सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत, पण वेळेची देखील कमतरता आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो, हे वर्ष आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचं वर्ष आहे. गेली 3 वर्ष आपण अतिवृष्टी पाहिली. आता दुर्दैवाने जे काही अतिशय ॲडव्हान्स अशा प्रकारचे वेदर रिपोर्ट्स येत आहेत ते होतीलच असं नाही आहे किंवा होऊ नये अशी आपली इच्छा आहे, पण आपल्याला सगळ्या तयारीत राहायचं आहे. असं सांगितलं जातं की शक्यता आहे हे अल निनोचं वर्ष असेल आणि अल निनोचं वर्ष ज्यावेळेस असतं त्यावेळेस पाऊस कमी होतो, पाऊस योग्य वेळी होत नाही. अशी जर परिस्थिती आली तर आपल्याला मागच्या वर्षीचं पाणी धरणांमध्ये आहे, आता बऱ्यापैकी आहे, पण येतं वर्ष हे आपल्याला अडचणीचं होऊ शकतं. आणि म्हणून जलसंधारणाची कामं ही मोठ्या प्रमाणात हाती घ्यायची आहे. जी गावं जलसमृद्ध झाली आहेत त्या गावांनी आपले स्ट्रक्चर्स हे पुन्हा योग्य प्रकारे त्या ठिकाणी तयार करायचे आहेत. जिथे पुनर्भरणाची कामं आपण केली होती ती कामं योग्य आहेत की नाही बघायची आहे. कुठे गाळ आला असेल तर तो गाळ काढून टाकायचा आहे, जेणेकरून कमी पाऊस पडला तरीही त्या कमी पावसातही संरक्षित सिंचन आपल्याला करता आलं पाहिजे. आणि कुठल्याही परिस्थितीत आपण 2017 साली जो दुष्काळ बघितला असा दुष्काळ आपल्याला पाहायचा नाही. आणि म्हणून होणार नाही अशी अपेक्षा करू, विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना आहे. पण दुर्दैवाने एखाद वेळेस जर अशी वेळ आली तर आता मात्र आपण तयारीत राहणार आहोत. कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये, मोठ्या प्रमाणात वैरण विकास कसा करता येईल याची तयारी आपल्याला करून ठेवायची आहे. आणि मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांची एकी असली तर संकट येणारच नाही, आणि आलं तरी त्या संकटामध्ये आपण सगळे निश्चितपणे त्या संकटावर मात करू. पण मी पुन्हा एकदा या ठिकाणी पाणी फाउंडेशनचं मनापासून अभिनंदन करतो, संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो आणि सर्वात जास्त अभिनंदन करतो तुमचं सगळ्यांचं, शेतकऱ्यांचं, की तुम्ही हे करून दाखवलं. आज जो शेतकरी दुर्दैवाने निराशेत असेल त्याला तुमची कथा सांगितली. जसं एखादा व्यक्ती हातपाय गाळून बसला असेल आणि त्याला छत्रपती शिवरायांची गाथा सांगितली की जसं स्फुरण चढतं, त्याचं रक्त सळसळतं आणि काहीतरी करायची इच्छा त्याच्या मनामध्ये तयार होते, तशीच तुमची कथा सांगितली. तुम्ही केलेलं परिवर्तन जर दाखवलं तर तो निराशेतला शेतकरी देखील त्या ठिकाणी स्फुरण घेईल आणि निश्चितपणे तोही तुमच्यासारखं काहीतरी करून दाखवेल आणि आपल्या पायावर उभा राहील. आणि हे सगळं करण्याकरता शासन पूर्ण ताकदीनं तुमच्या पाठीशी उभं राहील हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि आमिरजी, जसं तुम्ही शेतकऱ्यांना हनुमान उडी मारायला सांगितली तसं आम्हालाही तुम्हाला दरवेळेस आठवण करून द्यावी लागते की तुम्हालाही हनुमान उडी घ्यायची आहे. 40,000 शेतकऱ्यांनी होणार नाही. जसं सुरुवातीला तुम्ही काही गावं घेतले होते पण मी तुमच्या न देखतच काही तालुके घोषित करून टाकले, तसंच तुम्हाला सांगतो 40,000 शेतकऱ्यांनी होणार. फार मोठा आकडा आहे पण 40,000ने होणार नाही डॉक्टर साहेब, 4 लाखावर जावं लागेल. त्यामुळे याची स्केल वाढवण्याकरता जी काही शासनाची मदत, आमचे अधिकारी तुमच्यासोबत आहेत, तुमची त्यांच्याशी मैत्री आहे, सोबत तुम्ही काम करताय, त्यांना आम्ही सांगण्याची आवश्यकता नाही आहे, चांगल्या कामात ते तुमच्यासोबतच आहेत. त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की आता याचा स्केल यावर्षी मोठा वाढवा आणि त्याकरता आम्ही पूर्ण ताकदीनं तुमच्या पाठीशी उभं राहू. मी पुन्हा एकदा या फार्मर कपमध्ये ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळणार आहेत त्या सगळ्या गावांचं, त्या गटांचं मनापासून अभिनंदन करतो. ज्यांना मिळू शकले नाही अजून प्रयत्न करा, तुम्हालाही मिळेल आणि तुम्ही देखील या ठिकाणी निश्चितपणे परिवर्तन करून दाखवाल. जय हिंद, जय महाराष्ट्र.